सांग ना, मला सोडून कुठे जायचा विचार होता? का केलंस परवास? मी का खेळणं वाटतो का यार तुम्हाला? लग्न केलं, संसार काढला, आता कंटाळा आला म्हणून देऊन दिला आईकडे परत. मी तुझ्या जागी असलोच तुला असं कधीच वागलो नसतो, कधीच सोडून केलं नसतं. कारण मी प्रेम करतो तुझ्यावर. तू माझी आहेस, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पण मला नाही माहिती तुझ्या आणि आईमध्ये काय बोलणं झालं होतं, तुमचं काय ठरलं होतं, मला खरंच नाही माहिती. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला असं स्वतःपासून दूर करावं. बस झालं, चल. इथून पुढे मला कुठेही सोडून जायचं नाही. आणि आता तू जिथे कुठे चालली आहेस ना, तिथे मलाही घेऊन चल. कुठे चालली आहे बस? इतका त्रास होत होता का तुला माझा? आदित्य सर, उलट माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत होता. इतक्या मोठ्या कंपनीचा मालक रस्त्यावर उतरून काम करत होता. समध्या माणसांची बोलणी खावी लागत होती तुम्हाला. आणि तुमचा झालेला अपमान मी नाही सहन करू शकत. या सगळ्या पलीकडे जाऊन आपण एकत्र होतो, एकत्र मेहनत करून खात होतो. झोपताना तू माझ्या उशाशी बसून असं डोक्यावरून हात फिरवायची. किती शांत झोप लागायची माहिती. आणि आता हे सगळं करायला तू नाही आहेस, तर मग मी काय करू ग? ते काय नाही, मी तुला एकाच अटीवर माफ करेन. मला एक प्रॉमिस कर. कसलं प्रॉमिस? यानंतर परत कधीही आपण वेगळे होणार नाही. आणि तू कधीच या नात्यातून माघार घेणार नाही. आता माघार तर सोडा. इथनं पुढे एक मिनिट सुद्धा तुम्हाला माझ्यापासून लांब नाही करणार मी. आता जगायचं मी एकच आणि मरायचं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.